चला मित्रांनो, काल आपण नद्यांची सामान्य माहिती घेतलेली. आता पुढचा मुद्दा येतो की महाराष्ट्रातलं जे नदी खोरे त्या नदी खोऱ्याबद्दल थोडक्यात माहिती लक्षात घ्यायची. इथं आपल्याला माहिती आहे सह्याद्रीच्या डोंगररांगा आहे अशा. या ठिकाणी माहिती आहे सातपुडा डोंगररांगा आहे. या ठिकाणी सातमाळा अजिंठ्याच्या डोंगररांगा आहे. हरिश्चंद्र बालाघाटच्या डोंगररांगा आहे आणि शंभू महादेवाच्या डोंगररांगा आहे. तर या डोंगररांगा या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि या दोन डोंगररांगेच्या दरम्यान या ठिकाणी ही नदी खोरं वाहत असतं बघा. इथून वाहत असतं तापी नदीचे खोरे, इथून वाहत असतं गोदावरी नदीचे खोरे, इथं पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहत असते भीमा नदीचे खोरे आणि इथून वाहत असते कृष्णा नदीचे खोरे. ठीक आहे. या ठिकाणून येत असते इकडून वर्धा नदीचे खोरे. इथून अशा पद्धतीने जाणारी नदी आहे पैनगंगा आणि इकडून वाहत येणारी नदी आहे वैनगंगा. या अशा पद्धतीने ही नदी खोरे जे आहेत या हिशोबाने अगोदर लक्षात घ्यायचंय. आता या नदी खोऱ्यांचा 3 पद्धतीने क्रम लक्षात घ्यायचा. नंबर 1 आहे क्षेत्रफळानुसार, नंबर 2 आहे लांबीनुसार आणि नंबर 3 आहे पाणी वाहून नेण्यानुसार. या 3 पद्धतीने पहिल्यांदा क्रम लक्षात ठेवा. आता नदी खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार जर विचार केलं तर या ठिकाणी सगळ्यात मोठं नदी खोरे येतं गोदावरी नदीचे खोरे. गोदावरी नदीचे खोऱ्यांना जवळपास 69,000 चौरस किलोमीटर एरिया व्यापला गेलेला आहे बघा. ठीक आहे. इथपर्यंत टोटल एरिया म्हटलं की 1,53,000 चौरस किलोमीटर आहे. दुसरं मोठं नदी खोरे येते भीमा, 46,184 चौरस किलोमीटर आहे. हे पहिल्या नंबरवर आहे, हे दुसऱ्या नंबरवर आहे. तिसऱ्या क्रमांकाचं मोठे नदी खोरे येतं वर्धा. ठीक आहे. 46,182 चौरस किलोमीटर एरिया आहे. चौथ्या नंबरवर येतं वैनगंगा, 38,000 चौरस किलोमीटर एरिया आहे. त्याच्यानंतरच्या नंबरवरती येत आहे 1 2 3 4 5 नंबरवर येत असतं तापी, 31,200 चौरस किलोमीटर आहे. आणि 6 नंबरला मोठं येत असतं 28,700 चौरस किलोमीटरचं कृष्णा. आता एक क्षेत्रफळ लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही राहिलं तर सोडून द्या. फक्त लक्षात घ्या 1 नंबरला गोदावरी आहे, 2 नंबरला भीमा आहे, 3 नंबरला वर्धा, 4 नंबरला वैनगंगा, 5 नंबरला तापी, 6 नंबरला कृष्णा. असे क्रमांक लक्षात आले पाहिजेत. जर लांबीनुसार विचारलं तर सर्वाधिक लांबीची येते गोदावरी, 668 किलोमीटर आहे किंवा नवीन माहितीनुसार 740 किलोमीटर दाखवली जाते बघा. जलसंपदा विभागाने यावर्षी तिची लांबी 740 किलोमीटर दाखवलेली. तर ही सर्वाधिक लांबीची आहे. 2 नंबरला लांबीची येते पैनगंगा. ठीक आहे. 495 किलोमीटर लांबीची येत असते. 3 नंबरला येत असते वर्धा, 455 किलोमीटर लांबीची आहे. 4 नंबरला येत असते भीमा, 451 किलोमीटर लांबीची. 5 नंबरला येत असते वैनगंगा, 295 किलोमीटर लांबीची. 6 नंबरला येत असते कृष्णा, 282 किलोमीटर लांबीची आहे. आणि 7 नंबरला येत असते तापी, 208 किलोमीटर लांबीची. म्हणजे गोदावरी 1, त्याच्यानंतर पैनगंगा 2, वर्धा 3, भीमा 4, वैनगंगा 5, कृष्णा 6 आणि तापी 7. तर या पद्धतीने लांबीनुसार हे लक्षात घ्यायचंय. आणि प्रत्येक नदी खोऱ्यातून एका वर्षाला किती पाणी वाहून नेते ते सगळं पाणी आपण जर धरून ठेवलं तर किती टीएमसी भरेल. मग त्यानुसार प्रत्येक नदी खोऱ्यामध्ये किती पाऊस पडतो ते लक्ष देऊन जाते. मग पाणी वाहून नेण्यानुसार जर बघितलं तर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे येते बघा. जवळपास 769 टीएमसी पाणी वाहून नेते बघा, 1 नंबरला येते. 2 नंबरला येत असते वैनगंगा. वैनगंगा नदी 719 टीएमसी पाणी वाहून नेते एका वर्षामध्ये. महाराष्ट्रातलं दुसरा मोठं नदी खोरे.
म्हणजे या भागात सर्वात जास्त पाऊस पडतोय म्हणून इथं महापूर येतो आणि याच्या खालोखाल महापूर त्या भागात येतोय, म्हणून सर्वात जास्त पाणी वाहून नेते, याचा अर्थ पाऊस जास्त पडतो या पट्ट्यामध्ये. ठीक आहे. 3 नंबरचं मोठं नदी खोरे येते गोदावरी, 404 TMC पाणी वाहून नेते. 4 नंबरला येते भीमा, 309 TMC पाणी वाहून नेत असते. ठीक आहे. 5 नंबरला येत असते तापी, 229 TMC पाणी वाहून नेते. आणि मग कोकणात जवळपास 1670 TMC पाणी वाहून नेत असते कोकणातल्या सर्व नद्या. तर या पद्धतीनं या ठिकाणी या तिन्ही अँगलना नदी खोऱ्याचा हा पहिल्यांदा क्रम लक्षात घ्या आणि यानुसार मग असा हा डायग्राम तयार होईल. हे बघा, नदी खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार जर बघितलं तर गोदावरी 1 नंबर, भीमा 2 नंबर, वर्धा 3 नंबर, वैनगंगा 4 नंबर, तापी 5 नंबर, कृष्णा 6 नंबर. पाणी उपलब्धतेनुसार TMC मध्ये जर बघितलं तर कृष्णा 1 नंबर आहे. ठीक आहे. वैनगंगा 2 नंबर आहे, गोदावरी 3, भीमा 4, तापी आणि नंतर येतं कोकण. आणि लांबीनुसार जर बघितलं आपण तर गोदावरी 1 नंबरला आहे, वैनगंगा 2 नंबरला आहे, वर्धा 3 नंबरला आहे, भीमा 4 नंबरला, वैनगंगा 5 नंबरला आहे, कृष्णा 6 नंबरला आहे आणि तापी 7 नंबरला येते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी नदी खोऱ्यांचा पहिला उतरता क्रम लक्षात घेतला पाहिजे, कारण या उतरत्या क्रमावरती बाकीच्या गोष्टी बऱ्याच डिपेंड केल्या जाणार आहेत. आता एक 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 नदी खोरं आपल्याला बघावं लागणार आहे. अगोदर पूर्ववाहिनी नद्या बघू. पूर्ववाहिनीमध्ये सर्वात खालची येते कृष्णा, नंतर गोदावरी आहे, आपलं भीमा आहे, नंतर गोदावरी. या पूर्ववाहिनी नद्या आहेत, या पहिल्यांदा आपल्याला बघायचे. मग आपण सुरुवात करतोय कृष्णेपासून. आणि कृष्णा नदीचे खोरे बघण्यासाठी अगोदर आपल्याला नकाशा सेट करून घ्यावा लागेल. महाराष्ट्राचा हा दक्षिणेकडचा भाग आहे, या दक्षिणेकडच्या भागातून ही नदी वाहत असते अशी. ठीक आहे. इथं हा सातारा जिल्हा आहे, इथं सांगली जिल्हा आहे, हा कोल्हापूर जिल्हा आहे. 3 जिल्ह्याची संबंधित नदी खोरे येतं कृष्णा नदीचे. ठीक आहे. इथं आपल्याला माहिती आहे या आहेत सातपुडा, सह्याद्रीच्या डोंगररांगा. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे शंभू महादेवाच्या डोंगररांगा आहे. ठीक आहे. आपण बघतोय आता कृष्णा नदी. आता कृष्णा नदी हे महाराष्ट्राचं सर्वात दक्षिणेकडचं नदी खोरे येते. या नदीला कृष्णा नदीचे खोरे किंवा दक्षिण महाराष्ट्र असंही आपण म्हणत असतो बघा. आता या नदी खोऱ्याबद्दलची माहिती या ठिकाणी लक्षात घ्यायची आपल्याला. ठीक आहे. आता हा सातारा जिल्हा आहे, हा सांगली जिल्हा आहे, हा कोल्हापूर जिल्हा आहे. या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी महादेवाचं मंदिर वरती आणि महादेवाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी नंदीच्या तोंडातून जे पाणी बाहेर पडतंय हौदात पडतं, हौदातून मग 5 नळ्याद्वारे बाहेर पाणी पडत असतं. या 5ही नळ्या म्हणजे 5 दिशांना जातात, म्हणून या 5 नद्यांचं उगमस्थान या ठिकाणी मानलं जात असतं. यापैकी 2 नद्या इकडे कोकणातून वाहत असतात, त्यापैकी एकाचं नाव आहे सावित्री आणि दुसऱ्या नदीचं नाव आहे गायत्री. ठीक आहे. आणि बाकीच्या 3 नद्या इकडे पठारावरून वाहत असतात, त्यामध्ये एक आहे कृष्णा, एक आहे वेण्णा आणि एक आहे कोयना. तर 3 नद्या इकडून आणि 2 नद्या इकडून अशा 5 नद्याचं उगमस्थान या ठिकाणी महाबळेश्वरला उगम झाल्याचं मानलं जातं बघा. मग या ठिकाणी ही नदी उगम पावली कृष्णा अशी खाली उतरते आणि या पद्धतीनं अशी खाली व्हायला लागत असते. सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून नंतर मग कर्नाटक. ठीक आहे. कर्नाटक मधून सरळ अशी पुढे जाते या ठिकाणी तेलंगणा, तेलंगणातून सरळ पुढे जाते आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेश मध्ये या ठिकाणी जाऊन मिळते ते बंगालच्या उपसागराला. ठीक आहे. इथं दिघी नावाचं बेट लागत असतं, या बेटाजवळ या नदीचा शेवट होत असतो बंगालच्या उपसागराला. ही नदी वाहत असते 4 राज्यातून, महाराष्ट्र 1, कर्नाटक 2, तेलंगणा 3, आंध्र प्रदेश 4. 4 राज्यातून वाहत असते. या 4ही राज्यातली या नदीची लांबी येते 1400 किलोमीटर. यापैकी महाराष्ट्रातली लांबी येते 282 किलोमीटर. या नदी खोऱ्याने टोटल क्षेत्र व्यापले गेलेले 2,59,000 चौरस किलोमीटर. ठीक आहे.
आणि यापैकी महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहितच आहे 28,700 चौरस किलोमीटर आहे. तर ही या नदीची बरोबरची माहिती या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता या नदीचा वरचा जो भाग आहे महाराष्ट्रामध्ये येत असतो बघा, म्हणून याला अप्पर कृष्णा नदीचे खोरे म्हणायचं आणि आंध्र प्रदेशच्या नदी खोऱ्याला म्हणायचं लोअर कृष्णा नदी खोरे. ठीक आहे. मग अप्पर कृष्णा नदी खोऱ्यामध्ये या नदीवरती धोम नावाचा प्रकल्प लागत असतो सातारा जिल्ह्यामध्ये डोंगररांगेच्या पायथ्यालगत. त्याच्यानंतर पुढं कर्नाटकमध्ये आलमट्टी नावाचा प्रकल्प लागत असतो. त्याच्यानंतर पुढं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवरती नागार्जुन सागर नावाचा प्रकल्प लागत असतो. असे 3 मोठाले प्रकल्प या नदीवरती येत असतात. दक्षिण भारतातले सर्वात मोठी नदी म्हणून ही कृष्णा नदी ओळखल्या जात असते बघा. नागार्जुन सागर प्रकल्पाच्याच खाली श्रीशैल्यम नावाच्या जंगलाची एरिया आहे. या जंगलामध्ये व्याघ्र प्रकल्प, भारतातला सर्वात मोठा टायगर प्रोजेक्ट नागार्जुन सागर नावाचा या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे बघा. हेही गोष्टी सगळ्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. या नदीच्या 2 मोठ्या उपनद्या आहेत. एक म्हणजे या बाजूने येणारी भीमा नदी, ठीक आहे, आणि एक या बाजूने येणारी तुंगभद्रा नदी. तर ह्या 2 मोठ्या उपनद्या लक्षात घेतल्या पाहिजेत. पण त्या अगोदर महाराष्ट्रामध्ये इथलं या भागातलं जर बघितलं तर या भागातल्या उपनद्या कुठल्या कुठल्या? मग डाव्या बाजूने येणाऱ्या उपनद्यांमध्ये पहिली उपनदी येऊन मिळत असते वांगणा, ठीक आहे. दुसरी नदी येऊन मिळत असते येरळा आणि तिसरी नदी येऊन मिळत असते अग्रणी. या डाव्या बाजूच्या 3 नद्या लक्षात घ्यायच्या, वांगणा, येरळा, अग्रणी. या येरळा नदीवरती येरळवाडी नावाचा प्रकल्प लागत असतो आणि पुढे सांगली जिल्ह्यामध्ये बैलोडी नावाचा प्रकल्प लागत असतो. येरळा नदी सातारा आणि सांगली जिल्ह्यातून वाहत असते. तिच्या संगमावरती कृष्णा आणि येरळा नदीच्या संगमावरती भिलवडी नावाचं गाव लागत असतं, ठीक आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर या नदीला उजव्या बाजूने भरपूर पाण्याचा पुरवठा होतो, कारण इथं सह्याद्री डोंगररांगेमध्ये वारे आढळले जात असल्यामुळे प्रचंड पाऊस पडत असतो आणि हा प्रचंड पाऊस मग या डायरेक्शन व्हायला लागत असतो. आणि अशा पद्धतीने मग या बाजूने उगम पावते इथंच वेण्णा नदी, ठीक आहे. वेण्णा नदी महाबळेश्वरलाच उगम पावते आणि खाली माहुली नावाचं गाव लागत असतो. या गावाजवळ सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळत असते. या नदीवरती कनेर नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो. त्याच्यानंतर याच ठिकाणी महाबळेश्वरलाच उगम पावून दक्षिण दिशेने वाहत जाणारी नदी आहे कोयना. या बाजूने या ठिकाणी बामनोलीच्या डोंगररांग आहे आणि पश्चिम बाजूने सह्याद्रीचे डोंगररांग आहे. यांच्या दरम्यानच्या खोलगट भागातून ही येरळा नदी आपलं कोयना नदी वाहत असते. या कोयना नदीवरती डोंगराळ भागातच मोठा प्रकल्प आहे कोयना, ठीक आहे. आणि ही नंतर मग खाली उतरते आणि सातारा जिल्ह्यामध्ये कराड नावाचं गाव आहे. या गावाजवळ या ठिकाणी ही नदी कृष्णा नदीला जाऊन मिळत असते. तर हिच्यावरचा प्रकल्प म्हणजे कोयना प्रकल्प आहे आणि नदीचं नाव कोयनाचे. या कोयना प्रकल्पातून जवळपास 1960 मेगावॅट एवढी ऊर्जा निर्माण होते. हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या जलाशयाला शिवाजी सागर असे आपण म्हणत असतो. तर उजव्या बाजूची ही एक नदी आहे जी महाबळेश्वरला उगम पावत असते. अशा या 5 नद्या उगम पावतात बघा महाबळेश्वरला, कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री, ठीक आहे. पुढच्या भागातून वाहत येणारी नदी आहे इकडं चांदोली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावणारी नदी आहे वारणा. आणि ही वारणा नदी नंतर मग हरिपूर नावाचं गाव लागत असतं. या गावाजवळ सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळत असते. हिच्यावरती वारणा किंवा चांदोली नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो. त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये इकडं कोल्हापूरमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं. मग इथं कोल्हापूरमध्ये इकडून अशी वाहत येणारी नदी आहे कासारी. तिलाच या बाजूने येऊन मिळत असते कुंभी. तिलाच या बाजूने येऊन मिळत असते तुळशी आणि या बाजूने येऊन मिळणारी नदी आहे भोगावती. तर अशा या नद्या एकमेकांना येऊन मिळत असतात बघा. आणि ही नदी नंतर मग पुढं 4 नद्याचे एकत्रित प्रवाह तयार होतो. गुप्त असलेली एक सरस्वती असे या एकत्रित प्रवाहाला म्हणायचं मग पंचगंगा, ठीक आहे. पंचगंगा नदीच्याच काठावरती पुढं कोल्हापूर शहर आहे आणि ही नदी नंतर मग नरसोबाची वाडी किंवा नरसिंहपूर नावाचं गाव लागतं असतं. या गावाजवळ ही नदी कृष्णा नदीला जाऊन मिळत असते. दत्तात्रयाचे जागृत तीर्थक्षेत्र असलेलं गाव आहे नरसोबाची वाडी.
किंवा सध्या याचं नरसिंहपूर असं नाव ठेवण्यात आलेले. तर ही पंचगंगा नदी लक्षात घ्या. पंचगंगा नदी ही पठारावरची सर्वात प्रदूषित नदी, कारण या नदीच्या वरच्या भागामध्ये नदी काठावरती भरपूर साखर कारखाने, मळीचं पाणी या नदीच्या पात्रात सोडल्या गेल्यामुळं ही नदी प्रदूषित बनते. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात मासे या नदीतले मरण पावतात बघा, म्हणून या नदीला प्रदूषित नदी असंही म्हटलं जात असतं. त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये जर बघितलं आपण तर इथून वाहत येत असते दूधगंगा नदी. या दूधगंगा नदीवरती कळंबावाडी नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो. या नदीलाच येऊन मिळत असते वेदगंगा. वेदगंगा नदीवरती वेदगंगा नावाचा प्रकल्प लागत असतो. आणि या दूधगंगा नदी इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिथं कृष्णा नदीला जाऊन मिळते तिथं दंतवाड नावाचं गाव लागत असतं. हे सुद्धा दत्तात्रयाचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जात असतं. त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये जर बघितलं आपण तर खालच्या भागामध्ये अशी वाहत जाणारी नदी आहे हिरण्यकेशी. ही नदी महाराष्ट्र आणि कर्नाटकची बॉर्डर तयार करते. तिला जाऊन मिळणारी नदी आहे घटप्रभा नदी. आणि या घटप्रभा नदीला जाऊन मिळणारी नदी आहे शेवटची तिल्लारी. तर अशा पद्धतीने ही घटप्रभा नदी नंतर मग पुढं कृष्णा नदीला जाऊन मिळत असते. तर या पद्धतीनं हे नदी खोरे लक्षात घेतले पाहिजेत, क्रमाने या नद्या लक्षात घेतल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने हे कृष्णा नदीचं खोरे येत असतं. मग आता परत यातला जो फॅक्ट डाटा आहे तो फॅक्ट डाटा काय काय तो लक्षात घ्या. ठीक आहे. कृष्णा नदी या नदीचा उगम होत असतो महाबळेश्वरला, सातारा. ठीक आहे. या नदीची टोटल लांबी येत असते 1400 किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रातली लांबी येत असते 282 किलोमीटर. त्यानंतर या नदीचं जे क्षेत्र आहे खोरे 2,59,000 चौरस किलोमीटर आहे. यापैकी महाराष्ट्राचा नदी खोऱ्यानं भाग व्यापला गेलेला आहे 28,700 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर नदी प्रवाह 4 राज्यातून वाहत असतो. कुठले कुठले? महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. 4 राज्यातून वाहत असतं बघा. ठीक आहे. त्यानंतर या नदीच्या प्रमुख ज्या उपनद्या आहेत, प्रमुख उपनद्या लक्षात घ्यायच्या. एक आहे भीमा, डाव्या बाजूने येते, आणि एक आहे तुंगभद्रा जी उजव्या बाजूने येत असते. ते असं लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर या नदीच्या उपनद्या लक्षात ठेवायच्या. उपनद्यामध्ये मग डाव्या बाजूने येणाऱ्या आणि उजव्या बाजूने येणाऱ्या. मग उजव्या बाजूने कुठल्या कुठल्या उपनद्या येतात? त्यामध्ये पहिली येत असते वेण्णा, दुसरी येत असते कोयना, तिसरी येत असते वारणा, चौथी येत असते पंचगंगा, पाचवी येत असते दूधगंगा, त्याच्यानंतर येत असते वेदगंगा, त्याच्यानंतर येत असते हिरण्यकेशी. ठीक आहे. नंतर मलप्रभा, सॉरी घटप्रभा, आणि शेवटची येत असते तिल्लारी. या येतात उजव्या बाजूनं. डाव्या बाजूच्या नद्या जर लक्षात घेतल्या असेल तर लक्षात येतं वांगणा, त्याच्यानंतर येरळा, आणि त्याच्यानंतर येत असतं अग्रणी. तर असा हा फॅक्ट डाटा आपल्याला पाठ पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नदी संगमावरचे गाव लक्षात घ्यायचे बघा. मग आता संगमावरील जे गावे त्यामध्ये पहिले लक्षात घ्यायचं वेण्णा प्लस कृष्णा यांच्या संगमावर कुठलं गाव येतं? माहुली. माहुली येत असतं सातारा जिल्ह्यामध्ये. दुसरी नदी येते कोयना प्लस कृष्णा यांच्या संगमावर येत असते कराड. कराड महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ त्या ठिकाणी आहे. त्याला प्रतिसंगम असंही म्हणत असतो आपण.
नंबर 3 येरळा प्लस कृष्णा यांच्या संगमावर येत असतं भिलवडी, येत असतं सांगली जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर वारणा प्लस कृष्णा यांच्या संगमावर येत असतं हरिपूर, सांगली जिल्ह्यामध्येच येत असतं. सांगली शहराचाच उपभाग आहे आता हे हरिपूर. त्याच्यानंतर पंचगंगा प्लस कृष्णा यांच्या संगमावर येत असतं नरसोबाची वाडी किंवा नरसिंहपूर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत असते. आणि त्यानंतर दूधगंगा प्लस कृष्णा यांच्या संगमावर येत असतं दंतवाड, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तर हे संगमावरचे गाव या ठिकाणचे सर्वात जास्त वेळेस विचारले गेलेले, म्हणून हे संगमावरची 6 गावं लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर या नदी खोऱ्यातल्या जे धरण आहेत ते धरण लक्षात ठेवा. धरण, नदी आणि जिल्हा. ठीक आहे. पहिले सातारा जिल्ह्यातले धरण लक्षात ठेवा. पहिलं धरण येतं धोम धरण येत असतं कृष्णा नदीवर आणि हे येत असतं सातारा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. दुसरं धरण येत असतं कन्हेर येत असतं वेण्णा नदीवर सातारा जिल्ह्यामध्ये. तिसरं धरण येत असते कोयना, याला शिवाजी सागर असंही म्हणतो आपण. कोयना नदीवरती सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे, म्हणून याला महाराष्ट्राची भगीरथ असेही आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर येरळवाडी जो आहे ते येरळा नदीवर येतो सातारा जिल्ह्यामध्ये. तर सातारा जिल्ह्यातले हे धरण लक्षात घ्या. त्याच्यानंतर चांदोलीच्या अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजे बैलवडी, येरळा नदीवर आहे सांगली जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर चांदोली वारणा नदीवर आहे सांगली जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर कासारी नदीवर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तुळशी नदीवर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. राधानगरी भोगावती नदीवर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कळम्मावाडी दूधगंगा नदीवर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. वेदगंगा नदीवर आहे कोल्हापूर. तर एवढी ही माहिती या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. तर याला म्हणायचं कृष्णा नदीचे खोऱ्याची माहिती. आता वेगळं वैशिष्ट्य काय आणखी, या नदी खोऱ्याला दक्षिण महाराष्ट्र असे म्हणतो आपण. नंबर 1, महाराष्ट्रातलं सर्वाधिक पाणी वाहून नेणारी नदी खोरे हेच आहे. नंबर 2, या नदी खोऱ्यातली पंचगंगा ही पठारावरची सर्वात प्रदूषित नदी आहे. नंबर 3, त्याच्यानंतर सर्वात जास्त ऊसाचं उत्पादन घेणारा पट्टा या नदी खोऱ्यामध्ये ही नंबर 4. अशी 4 वेगळे वैशिष्ट्ये या ठिकाणी लक्षात घ्या. 5वं महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्याचा उगम होतो आणि 6वं पंचगंगा नदी 5 नद्याच्या एकत्रीकरणातून तयार होते. तर हे एवढं वैशिष्ट्य या ठिकाणी या नदी खोऱ्याबद्दल लक्षात घेतलं पाहिजे.